साइडला वेळा या साइडला एक इनिंग बोलतो एक इनिंग तू बोल एक इनिंग बोलतो एक इनिंग बोलतो तर बोल मग मला तिथे जायला याला चाललाय म्हणून बोलतो नाही पूर्ण देत आला आयटमचा बॉल आला ते मम्मी आईचा फोन आहे अरे बाबी बोलला ना मम्मी मला ते दिसला नव्हतं फ्रेंड्स इलेव्हन संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. भाजी नाही कसली हा तर दोन अरे तो करतोय ए भाई दे ना सॉरी वटान तिकडे सर ती खुर्ची पुढे सामन्याला सुरुवात. प्रथम फलंदाजीसाठी आलेला आहे प्रथमेश आणि हर्षद दोघे बंधू साईनाथ संघाकडनं प्रथम फलंदाजीसाठी आलेले आहेत. प्रथम आणि हर्षल तसंच फ्रेंड्स इलेव्हन संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी आलेले आहेत पंकज. पाहूया पहिला चेंडू प्रथमेश यांच्या दिशेत. पहिला चेंडू पाहूया सामन्याला सुरुवात. पाहूया पंकज पहिला चेंडू प्रथमेशच्या दिशेने आणि चांगला टाकलेला चेंडू तसा तोलालाही चांगला प्रथमेशाने आणि चेंडू जातो एक धावन करता. दुसरा चेंडू पंकज हर्षद यांच्या दिशेने. आणि अवघ क्षेत्राच्या बाहेर चेंडू ओमकार यांनी वाईट घोषित केला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 2. एक चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू पंकज हर्षदाच्या दिशेने. आता मात्र उत्कृष्ट तोललेला चेंडू जातात सीमारेषा बाहेर. षटकार बिग षटकार आवड षटकार आणि मात्र धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 8. 2 चेंडू 8 धावा. उत्कृष्ट तोलावलेला चेंडू जातो सरळ सीमारेषाच्या बाहेर.
आमचे चिराग गांड्या. तिसरा चेंडू घेऊन पंकज हार्दिकच्या दिशेने. आता मात्र चेंडू अंगाला आदळला आणि चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली 8. 3 चेंडू 8 धावा. चिराग गांड्या आमचे ऑपरेटर. चौथा चेंडू घेऊन चेंडू आता निर्धाव. धावसंख्या स्थिर. पाचवा चेंडू हर्षदच्या दिशेने पंकज. पाहूया. आता मात्र चांगला तोळा. चेंडू जात सर सीमारेषा बाहेर चौकार. आणि आता मात्र धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 13-12. खूपच महागडं षटक म्हणता येईल पंकज यांचं. आता मात्र धावसंख्या झाली आहे 12. शेवटचा चेंडू. पाचवा चेंडू घेऊन पंकज हर्षदच्या दिशेने. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते हर्षद यांच्या फळीतून. शेवटचा चेंडू आहे. वापरलेले आहे इथे. चांगली स्ट्रॅटर्जी पाहायला मिळते. पाहूया पंकज शेवटचा चेंडू घेऊन हर्षद यांच्या दिशेने. चांगलीच फटकेबाजी हर्षदांच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळते. पाहूया हर्षद पुन्हा एकदा सांगितल्याप्रमाणे तोला पण चेंडू जात हवेत आणि झेल बाद होत आहे हर्षद. पाहूया दुसरं षटक घेऊन. आणि मात्र आता ओमकार यांच्याकडून बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. आणि मात्र आता मात्र हर्षद यांची जागा घरून काढण्यासाठी आल्या मयूर. आणि फ्रेंड्स 11 संघाकडून पाहूया संघाचं दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन कोण येतोय. फ्रेंड्स 11 संघाला विनंती असेल की त्यांनी आपला 12वा खेळू मंचावर पाठवावा. फ्रेंड्स 11 संघाला विनंती असेल की त्यांनी आपला 12वा खेळ मंचावर पाठवावा. आणि संघाचा दुसरा षटक घेऊन येते पप्पू. पाहूया पहिला चेंडू प्रथमेश यांच्या दिशेने.
आणि मात्र आता प्रथमेशला चेंडू कळाला नाही. दीपेश पाहूया दुसरा चेंडू घेऊन प्रथमेशांच्या दिशेने. आता मात्र अवघ्य क्षेत्राच्या बाहेर चेंडू चेंडू जातो वाईटच्या दिशेने. धावसंख्येत भर धावसंख्या झाली 13. एक चेंडू 13 धावा. दुसरा चेंडू घेऊन आता मात्र चांगला तोलवला चेंडू जातो हवेत उंच वर आणि सीमारेषा बाहेर. बिग बिग षटकार. धावसंख्येत भर धावसंख्या झाली 19. पाटील का छाटा बघतोय. पाहूया तिसरा चेंडू घेऊन त्याचं नाव काय होतं बॉलरचं. दीपेश. तिसरा चेंडू घेऊन प्रथमेशांच्या दिशेने. आता मात्र अवघ्य क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय. पंच ओमकारांच्याकडून वाईटचा इशारा. धावसंख्येत भर धावसंख्या झाल्या 20. 2 चेंडू 20 धावा बिनबाद. 1 गडी बाद. बघू शकतो ना नो आणि पण फोकस समोर आहे ना. इकडे फोकस कसा येणार भाऊ. आता मात्र नो चेंडू असणार. पॉवर प्लेच्या लाईनीच्या बाहेर पाय गेल्यामुळे पंच विघ्नेश पागदरे यांनी हा चेंडू नो घोषित केला. थोडा लेट डिसिजन दिला मात्र डिसिजन त्यांचा एकदम परफेक्ट होता आणि चेंडू होता नो. फ्री हिटचा चेंडू असणार. आता मात्र धावसंख्येत भर धावसंख्या झाली 20. 2 चेंडू 20 धावा. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. तिसरा चेंडू घेऊन दीपेश प्रथमेशांच्या दिशेने आणि आता आता चांगलाच चेंडू टाकला होता प्रथमेशांच्या पॅटीच्या कडेला लागून पाठच्या दिशेला. 1 धावन करता पाहूया. आणि आता मात्र धावसंख्येत भर धावसंख्या झाली 21. चौथा चेंडू घेऊन दीपेश मयूर यांच्या दिशेने. आता मात्र चांगला टाकलेला चेंडू फलंदाजाला काहीच कळालं नाही. चेंडू जातोय निर्धाव. आलेल्या माहितीनुसार बाळाभाऊंनी जर कॅच घेतली ध्रुविक यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. आणि मात्र चांगला चेंडू घसपोटीत जातोय सीमारेषे बाहेर चेंडू आणि 4 धावांकरता चेंडू जात चौकार.
आणि धावसंख्या होते 26. 5 चेंडू 26 धावा. शेवटचा चेंडू घेऊन दीपेश मयूर यांच्या दिशेने. सहावा चेंडू घेऊन दीपेश मयूर यांच्या दिशेने. आणि आमचे ऑपरेटर फक्त ढकलायसाठी आलेले आहेत मला वाटते. पाहूया सहावा चेंडू. आता मात्र इथे प्रथमेश हे धावचित होत आहे. 1 रन काढायच्या आउट नसणार. हा विकेट नसणार आहे. फक्त बॉल नाही लागला, हात लागलाय. आणि तिसरं षटक घेऊन येते मनीष. दोन षटक पूर्ण 26 धावा 1 गडी बाद. असं तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन मनीष. आता मात्र चांगला तोलावलेला चेंडू प्रथमेश यांनी. 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 27. 1 चेंडू 27 धावा. दुसरा चेंडू 1 मयूरांनी तोडावलेला 1 डिक्लरच्या दिशेने. 1 धावांनी भर. धावसंख्या झाली आहे 28. तिसरा चेंडू मनीष. आता मात्र चांगला चेंडू पण तिथे गचाड क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 29. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते मनीष यांच्याकडून. चौथा चेंडू प्रथमेश यांच्या दिशेने. प्रथमेश आता मात्र चेंडू जाते अवघ्य क्षेत्राच्या बाहेर आणि धावसंख्या होते भर. धावसंख्या झाली 30. 3 चेंडू 30 धावा. चौथा चेंडू घेऊन प्रथमच्या दिशेने. तर मात्र चांगला ब्लॉक पद्धतीला टाकलेला चेंडू तसाच खेळून काढला प्रथमेशांनी. 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 31. 4 चेंडू 31 धावा. 5वा चेंडू घेऊन मनीष मयूरांच्या दिशेने. पाचवा चेंडू घेऊन मनीष. आता मात्र उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. फलंदाज मयूरांना चेंडू कळाला नाही. चेंडू जातो बिनबाद. डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली 31. शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मनीष यांचा. पाहूया
आता मात्र शेवटच्या चेंडूला चांगला असा तोलवलेला मयुरांनी पण 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 32. आता मात्र पाहूया फ्रेंड्स 11 संघाकडून चौथा षटक कोण घेऊन येत आहे. येत्या 28 फेब्रुवारीला आपला मित्र हिमांशू भोगले यांचा प्रथमच मूवी येतोय गौरी शंकर. आवर्जून सगळ्यांनी सिनेमागृहामध्ये जाऊन बघायचं आहे. आता मात्र चौथा षटक घेऊन येते पुन्हा एकदा पंकज. पहिला चेंडू पंकजांचा मयुरांच्या दिशेने. पाहूया आता मात्र चांगलाच टाकलेला चेंडू. त्यांना चांगलाच मयुरांनी चेंडूला सन्मान दिला आणि 1 धावांवर समाधान. धावसंख्येत झालाय भर. धावसंख्या झाली 33. 1 चेंडू 33 धावा. पाहूया दुसरा चेंडू घेऊन पंकज प्रथमेशांच्या दिशेने कुच करत आहे आणि आता मात्र पंकज यांनी प्रथमेशांचे त्रिफळाची उडवलेली आहे आणि दुसरा झटका सायनाथ संघाला. पाहूया प्रथमेशांची जागा भरून काढण्यासाठी कोण येत आहे. हॅलो हॅलो नाही हॅलो. पाहूया तिसरा चेंडू. आता मात्र प्रथमेशांची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे मंदार. पंकजांचा तिसरा चेंडू मंदारांच्या दिशेने. पाहूया मंदार आपल्या भावाची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे मंदार. पाहूया पंकज मंदारांच्या दिशेने तिसरा चेंडू घेऊन आणि आता मात्र चांगला चेंडू टाकता टाकता 1 चेंडू अवघ्या क्षेत्राच्या बाहेर जातो आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली आहे 34. आता मात्र तिसरा चेंडू घेऊन पुन्हा पंकज सज्ज मंदारच्या दिशेने. आता मात्र चांगला चेंडू टाकलेला लेग बायच्या सरपात 1 चोरटी धाव काढून आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 35. 3 चेंडू 35 धावा. पाहूया चौथा चेंडू पंकज मयूर यांच्या दिशेने. मात्र अवघ्या क्षेत्राच्या बाहेर चेंडू. चेंडू जात पंच ओंकारांनी हा चेंडू वाईट घोषित केला आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 36. 3 चेंडू 36 धावा.
पाहूया चौथा चेंडू, चांगला टाकलेला चेंडू पण तसाच बॅटीने तोळावला मयुरांनी आणि आता छोट्या 2 धाव काढल्या. चांगलीच रन भेटून विकेट मयूर आणि मंदार यांच्यामध्ये आणि 2 धावा. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली 38. 4 चेंडू 38 धावा. चांगलीच फलंदाजी मयूर यांच्याकडनं पाहायला मिळते. 1-2च्या स्वरूपात मयूर चांगलेच खेळत आहेत. आणि 5वा चेंडू घेऊन पंकज मयूर यांच्या दिशेने आणि आता मात्र तोलावून काढलेला चेंडू इथे धावचित झालेला आहे. मंदार बात राहूया. मंदारांची जागा भरून काढण्यासाठी कोण येतात साईनाथ संघाकडून. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळणार पंकज यांच्याकडून. पंकजांनी आपल्या या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये 5 धावा दिल्यात आणि 2 गडी मिळवलेले आहेत. चांगलीच गोलंदाजी पंकजांची पाहायला मिळते आणि आता मंदारांची जागा भरून काढण्यासाठी आले आहेत सौरभ. पाहूया पुन्हा एकदा सांगितल्याप्रमाणे चांगला टाकला चेंडू आणि चेंडू जातो निर्धाव आणि धावसंख्या स्थिर. 4 षटक पूर्ण होऊन धावसंख्या झाली 38. 3 गडी बाद. चांगलीच गोलंदाजी इथे पाहायला मिळाली आपल्याला. पंकज यांची 6 धावा देऊन त्यांनी 2 गडी बाद मिळवलेत या षटकामध्ये. आणि आता पाहूया संघाचं 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे मनीष यांनी चांगल्यात आपल्या मागच्या षटकामध्ये चांगलीच कामगिरी केली होती. फक्त 6 धावा दिल्या होत्या मागच्या षटकामध्ये. 6 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या होत्या मनीष यांनी. पाहूया आपल्या स्वतःच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये मनीष किती धावा देतात. पहिला चेंडू घेऊन मनीष सौरभ यांच्या दिशेने. पाहूया सौरभ. पहिला चेंडू आणि मात्र चेंडू जातोय अवघ्या क्षेत्राच्या बाहेर. पंच ओमकार यांनी हा वाईट घोषित केला. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली 39. आता मात्र सौरभ यांना काहीच कळालं नाही. चेंडू झाले अष्टीनला आपटला आणि सौरभ होत आहे त्रिफळात शीट. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मनीष यांच्याकडून. पाहूया सौरभ यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय पियुष. पाहूया पियुष हे आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतात की नाही. पाहूया मनीष दुसरा चेंडू घेऊन पियुष यांच्या दिशेने. आता मात्र पियुषांनी चांगलाच खेळून काढलेला चेंडू. 1 धावांवर समाधान आणि आता मात्र धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 40. 2 चेंडू 40 धावा. पियुषांनी षटकार मारला तर जतीन दाभोळकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. याची नोंद घ्यावी. तिसरा चेंडू आता चांगला तोळवलेला पण इथे चेंडू जातो हवेत. 1 धावावर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 41. 3 चेंडू 41 धावा. चांगलीच फलंदाजी मयुरांच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळते. संघासाठी 1-2 धावा करून त्यांनी चांगलेच रन केलेत. पाहूया चौथा चेंडू आणि आता मात्र चांगला चेंडू मनीषांचा. फलंदाज पियुषांना चेंडू काहीच समजला नाही आणि चेंडू जाते निर्धाव. 5वा चेंडू मनीष पियुषांच्या दिशेने. आता मात्र पुन्हा एकदा सेम चेंडू. पियुषांना काहीच समजलं नाही. चेंडू जातो निर्धाव.
चांगला चेंडू पाहायला मिळतोय मनीष यांच्याकडून आणि शेवटचा चेंडू पाहूया पियुष षटकार मारतात की चौकार आणि आता मात्र पाहिला चेंडू आधायला आणि चेंडू जातो निर्धाव असे 5 षटक पूर्ण धावसंख्या झाली आहे 41 3 गडी बाद 41 धावा मात्र 5 षटक पूर्ण धावसंख्या झाली 41 चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला मनीष यांच्याकडून संघाचा शेवटचा षटक कोण घेऊन येत आहे पाहूया फ्रेंड्स 11 संघाकडून भावेश यांनी आपल्या या षटकामध्ये हॅट्रिक काढलेस जयेश तांडेल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे याची नोंद घ्यावी पाहूया भावेश पहिला चेंडू घेऊन मयूरांच्या दिशेने आणि आता मात्र फुलटो चेंडू डिक्लर झोनच्या दिशेने पंच विघ्नेश पागदर यांच्याकडून नो घोषित केलेला आहे नो +1 धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे 43 पाहूया फ्रीडचा चेंडू भावेश मयूरांच्या दिशेने आणि आता मात्र चांगला तोळा चेंडू आणि चेंडू चांगली फिल्डिंग इथे अक्षयाची पाहायला मिळते आणि आता मात्र स्वतः क्षेत्ररक्षण करून त्यांनी हिट मारून विकेट मिळवले आहे पियुष यांचा चांगलाच ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अक्षय यांची पाहूया सायनाथ संघाकडून पियुषांची जागा भरून काढण्यासाठी आलाय यज्ञेश ततंग ततंग ग्रुप 11 चा मेंबर यज्ञेश पाहूया दुसरा चेंडू मयूरांच्या दिशेने आता मात्र मयूरांना चेंडू कळाला नाही आणि मयूर त्रिफळा चीट होत आहे आणि आता मात्र भावेशांना हॅट्रिकला चान्स आहे याची नोंद घ्यावी नाही आता भावेशांनी आता परत एक विकेट घेतल्यावर जयेश तांडेल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या चेंडूवर जर भावेशांनी गडी बाद मिळवला तर जयेश तांडेल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक पाहूया भावेश तिसरा चेंडू घेऊन मिळवल्याच्या दिशेने आणि आता मात्र सांगितल्याप्रमाणे हॅट्रिक मिळवलेली आहे हॅट्रिक नाही म्हणता येईल तरी पण 3 चेंडू 3 गडी मिळवलेले आहेत भावेशांनी आणि 500 रुपयाचं पारितोषिक भावेशांच्या कोट्यात आलेला आहे आणि पाहूया पारितोषिक नंतर द्यायचं मॅच झाल्यानंतर कॅमेराच्या समोर पारितोषिक द्यायचं आहे पाहूया आता मात्र जयेश तांडेल भाऊ एक कॅमेऱ्यात दिसत आहे पारितोषिक घेऊन मॅच झाल्यावर आता मात्र चौथा चेंडू घेऊन भावेश जन्मेच्या दिशेने चांगलीच गोलंदाजी भावेशांची तर मात्र स्लो चेंडू फलंदाजाला काहीच कळालं नाही चेंडू जातो निर्धाव चांगली गोलंदाजी पाहायला मिळते भावेशांच्याकडून शेवटचे 2 चेंडू या सामन्यामधले धावसंख्या होते 44 5वा चेंडू घेऊन भावेश पुन्हा एकदा चांगला चेंडू फलंदाजाला काही समजलं नाही चेंडू जातो निर्धाव चांगला षटक इथे पाहायला मिळते फक्त 2 धावा आता 2 धावा 3 धावा आल्या आहेत
भावेश यांना पाहूया शेवटचा चेंडू घेऊन भावेश जन्मेशच्या दिशेने धावसंख्या स्थिर धावसंख्या झाले 44 6वा चेंडू शेवटचा चेंडू या सामन्याचा शेवटचा चेंडू पाहूया भावेश अवघ क्षेत्राच्या बाहेर चेंडू पंच ओमकार यांनी हा वाईट घोषित केला धावसंख्येत भर धावसंख्या झाल्या 45 शेवटचा चेंडू पाहूया भावेश भावेश शेवटचा चेंडू घेऊन जन्मेशच्या दिशेने आणि जन्मेशाने चांगला तोला चेंडू तिथे चांगली जसे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि एक धावांकर डिक्लरच्या झोन मध्ये आणि धावसंख्येत भर धावसंख्या झाले 47 धावांचं आव्हान फ्रेंड्स 11 संघाला सायनाथ संघाने आव्हान उभा केलं आहे 47 धावांचं पाहूया भावेशांना विनंती असणार की त्यांनी टॉस त्या बॉस कडे येऊन आपलं पारदर्शक घेऊन जायचंय भावेशांना विनंती असणार की त्यांनी टॉस का बॉक्स कडे येऊन आपले पारदर्शक घेऊन जायचं कॅमेरामॅन थोडा टॉस का बॉस कडे कॅमेरा फिरवा तुमचे शोरमे तुम्हाला दिले जातील प्लीज नाराज होऊ नका आणि आपण इथे पाहत आहेत जयेश तांडेल यांच्याकडून भावेशांना 500 रुपयाचं पारदर्शक आलेलं आहे धन्यवाद जयेश भाऊ आणि आता फ्रेंड्स 11 संघाला 47 धावांचं आव्हान सायनाथ संघाने दिलेलं आहे पाहूया कशी फटकेबाजी फ्रेंड्स 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळते पाहूया तशीच गोलंदाजी सायनाथ संघाकडून पहिलं षटक कोण घेऊन येते पाहूया कुछ देर के बाद
आजच्या दिवसामध्ये जो चित्रपट रिलीज होतोय तो म्हणजे छावा. आपण म्हणतो पुष्पा झुकेगा नाही साला, पण भारतामध्ये एक असा व्यक्तिमत्व होऊन गेला तो कधी झुकला नाही. त्याला जे यातना मिळाल्या त्या कुठल्याच व्यक्तीला जर यातना मिळाल्या असता तर नक्कीच झुकला असता. पण भारतामध्ये एकमेव होता तो म्हणजे छत्रपती संभाजी राजे. झुकेगा नाही खरा म्हटला गेला तर छत्रपती संभाजी राजांचा उद्या चित्रपट आपल्या प्रदर्शित होतो. तर प्रत्येकाला विनंती करेल जाऊन नक्कीच बघा छावा. कृपया करून सगळ्यांना विनंती आहे की छावा मूवी हा सगळ्यांनी सिनेमागृहामध्ये जाऊन बघावा. त्याच्यामध्ये आपल्या राजांच्या यातना सगळ्यात दाखवल्या आहेत. कृपया करून सगळ्यांनी जाऊन हा पिक्चर सिनेमागृहामध्ये उद्या हा पिक्चर रिलीज होणार आहे. 14 तारखेला हा पिक्चर रिलीज होणार आहे. पाहूया आपण सामन्याकडे वळूया. पहिला षटक घेऊन येत आहे पियुष. आणि मात्र पहिला चेंडू जातो अवघ्य क्षेत्राच्या बाहेर. पंच ओमकाराने चेंडू वाईट घोषित केला आणि धाव संख्या भर. पाहूया पहिला चेंडू घेऊन पियुष आशिष यांच्या दिशेने, पण पियुष यांना लाईन अँड लेन भेटत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू जातो अवघ्य क्षेत्राच्या बाहेर. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 2. पाहूया पहिला चेंडू घेऊन पियुष आशिष यांच्या दिशेने. आता मात्र चांगला चेंडू टाकला तसा तोलालाही चांगला, पण तिथे गचाड क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे सायनाथ संघाकडून. तिथे चौकार अडवलाय यज्ञेश यांनी आणि धावसंख्या झाली आहे 4. 2 धावांवर समाधान. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झाली 4. एक चेंडू 4 धावा. चांगलीच फिल्डिंग म्हणता येईल इथे यज्ञेशांनी आपल्या संघाचे 2 धावा वाचवल्या आणि चौकार अडवला. पाहूया दुसरा चेंडू घेऊन पियुष आशिष यांच्या दिशेने. आता मात्र तोडवला चेंडू जातोय का पाहूया. चांगली क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते आपल्याला सायनाथ संघाकडून. पाहूया तिसरा चेंडू घेऊ पियुष. आता मात्र पुन्हा एकदा चांगलाच मारला चेंडू सीधा जातो सीमारेषा बाहेर. बिग षटकार. आवाज षटकार. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 12. 3 चेंडू 12 धावा. पंचांना विनंती असणार की सामना चालू ठेवावा कारण की खूप टाइम झालेला आहे वेळेच्या अभावी. चौथा चेंडू घेऊन पियुष आशिष यांच्या दिशेने. आता मात्र चांगला टाकलेला चेंडू येतो पुन्हा ग्राउंड मध्ये आणि 1 धावांकरता डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 13. 4 चेंडू 13 धावा. आणि आपले आता मात्र चौथा चेंडू 5वा चेंडू निर्धाव चेंडू. चांगला चेंडू टाकला होता आणि आता शेवटचा चेंडू पियुष यांचा. श्री एकविरा नेट. कोणालाही आपल्या घरी नेट लावायची असेल त्यांनी हा एकविरा नेटशी कॉन्टॅक्ट करा. संपर्क करा.
पाहूया शेवटचा चेंडू पियुष आशिषांच्या दिशेने आणि आता मात्र चांगला टाकलेला चेंडू तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं यज्ञेश यांच्याकडून. कीर्ती लहान पण मूर्ती महान यज्ञेश यांची. ततन ततन ततन. एक षटक पूर्ण होऊन धावसंख्या झाली आहे 13. 30 चेंडू 34 धावांची आवश्यकता फ्रेंड्स 11 संघाला. पाहूया दुसरं षटक घेऊन येत आहे स्वतः यज्ञेश. चांगलं क्षेत्ररक्षण करत होता यज्ञेश या सामन्यामध्ये. पाहूया आता स्वतः गोलंदाजी कशी करतं. पहिला चेंडू घेऊन यज्ञेश भावेश यांच्या दिशेने. नो चेंडू असणार आहे. पंच ओमकार यांनी हा चेंडू नो घोषित केलाय. चेंडू नो असणार आहे. धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे 14. तो स्लिपला उभा होता तो विकेटच्या आतमध्ये उभा होता त्याकरता पंच ओमकार यांनी हा नो घोषित केला. फ्रीडचा चेंडू असणार. पाहूया ओ भावेश. पुन्हा एकदा नो चेंडू. पुन्हा एकदा चांगल्या रीते चोख आपलं काम बजावताना पाहायला मिळतात पंच ओमकार आणि विघ्नेश. नो चेंडू असणार आहे. चांगलं जिथे चोख कामगिरी बजावताना पाहायला मिळतात पंच ओमकार आणि विघ्नेश. पुन्हा एकदा फ्रीडचा चेंडू. यज्ञेशच्या चेंडू टाकण्याला यश येत नाहीये. पाहूया यज्ञेश पहिला चेंडू. आता मात्र चांगला चेंडू टाकलेला तसा चेंडू भावेशाने तोलावलाय. 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे 16. एक चेंडू 16 धावा. दुसरा चेंडू चांगला चेंडू निर्धाव चेंडू डॉट बॉल. चांगलंच गोलंदाजी पाहायला मिळते यज्ञेश यांच्याकडून. असे आपण पाहिले असेल दोन्ही नो चेंडू हे क्षेत्ररक्षणामुळे आले होते. पाहूया यज्ञेश तिसरा चेंडू घेऊ आशिष यांच्या दिशेने. आता मात्र बघा क्षेत्राच्या बाहेर चेंडू आणि चेंडू पंच ओमकार यांनी हा वाईट घोषित केला. धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे 17. 2 चेंडू 17 धावा. पाहूया तिसरा चेंडू घेऊन यज्ञेश. आता मात्र चांगला तोला चेंडू जातोय सीधा लरच्या हातात आणि आशिष होता झेल बात. पाहूया आशिषांची जागा भरून काढण्यासाठी फ्रेंड्स 11 संघाकडून कोण येतं. चांगलीच गोलंदाजी इथे पाहायला मिळते यज्ञेश यांची. किमान 4 धावा. चेतन आशिषांची जागा भरून काढण्यासाठी आले चेतन. पहिला गडी बाद मिळवले साईनाथ संघाने आशिषांच्या रूपात. आता पाहूया आशिषांची जागा भरून काढण्यासाठी आले आहे चेतन. यज्ञ सज्जा चौथा बॉल घेऊन चेतन यांच्या दिशेने. आता मात्र
चांगला चेंडू टाकला होता, फलंदाजाला काहीच कळालं नाही. चेंडू जातोय निर्धाव आणि धावसंख्या राहिली आहे स्थिर. 17. 4 चेंडू 17 धावा. 5वा चेंडू घेऊन यज्ञेश चेतन यांच्या दिशेने. मात्र चांगला टाकलेला चेंडू तसा तोलालाय चांगला आणि तिथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. शिस्त दर्जाचं क्षेत्ररक्षण. 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 18. 5 चेंडू 18 धावा. चांगलीच गोलंदाजी यज्ञेशांची पाहायला मिळते. हॅलो हॅलो. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू यज्ञेश बावीशांच्या दिशेने. आता मात्र चांगली चेंडू टाकला इथे बावीशांची. यज्ञेशांनी चेंडू जाते डॉट. चांगला षटक इथे यज्ञेशांनी टाकलेला आहे. मात्र 5 धावा दिलेल्या आणि 1 गडी मिळवला यज्ञेशांनी. आशिषांच्या रूपात मोठा गडी मिळवला यज्ञेशांनी. तिसरा षटक कोण घेऊन येतं पाहूया. सायनाथ संघाकडून 24 चेंडू 29 धावांची आवश्यकता फ्रेंड्स इलेव्हन संघाला जिंकण्याकरता. आता मात्र चांगला तोळा चेंडू जातो हवेत. मी सांगितल्याप्रमाणे कीर्ती लहान मूर्तिमान यज्ञेशांनी पुन्हा एकदा चांगलं इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते यज्ञेशांचं. झूम कर ना लाईन. सेफ चेंडू छटकार अडवलेला आहे. पाहूया दुसरा चेंडू घेऊन. आता मात्र अवघ क्षेत्राच्या बाहेर चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते यज्ञेशांच्याकडून आपल्याला. पाहूया दुसरा चेंडू घेऊन हर्षद चेतन यांच्या दिशेने. दुसरा चेंडू हर्षद यांच्या दिशेने. आता मात्र ते चेतन हे बाद होतात आहे. चांगलाच चेंडू हर्षद यांचा. 2 चेंडू 21 धावा. कॅच आउट झालेले आहेत चेतन. चांगला असा झेल टिपलेला आहे. सॉरी LBW च्या स्वरूपात बाद झालेला आहे चेतन. तर चेतन यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे कल्पेश. पाहूया हर्षद कल्पेश भाऊच्या दिशेने. आता मात्र अवघ्य क्षेत्राच्या बाहेर टाकलेला चेंडू जातो वाईट. पण रिप्ले मागितला आहे. पाहूया थर्ड अंपायर रिव्ह्यू मागितला आहे. पाहूया वाईट चेंडू असणार.
एक रिव्ह्यू लॉस झालाय सायनस संघाचा. आता फक्त एक रिव्ह्यू तुमच्याकडे उरलेला आहे, याची नोंद घ्यावी सायनस संघाने. पाहूया तिसरा चेंडू घेऊन हर्षद कल्पेश भाऊ यांच्या दिशेने. आता मात्र इथे गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सौरभ यांच्याकडून. एक धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे ते तीन चेंडू 23 धावा, एक गडीबाद. पाहूया हर्षद पुन्हा एकदा सज्ज आणि सूर्य कसा चेंडू स्वतःच गोलंदाजी स्वतः क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाल्या 23. 4 चेंडू 23 धावा. आता मात्र एक डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 24. शेवटचा चेंडू हर्षदांचा भावेश यांच्या दिशेने. पाहूया हर्षद आणि चांगलाच खेळून काढलेला चेंडू इथे मेवल्याने तसं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 25. 3 षटक पूर्ण होऊन 25 धावा, एक गाडी बादाच्या सह. 18 चेंडू 22 धावांची आवश्यकता फ्रेंड्स या संघाला. आता मात्र इथे हातोडी बितोडी घेऊन तयार सज्ज. पॉवर प्ले पंच ओमकारांच्याकडून बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलेला आहे. यज्ञेश संघाचं चौथं आणि वैयक्तिक दुसरं शतक घेऊन येत आहे. यज्ञेश मागच्या षटकामध्ये चांगलेच षटक टाकले होतं 5 धावा देऊन आणि एक गडी मिळवला होता यज्ञेशांनी. पाहूया पुन्हा एकदा यज्ञेश सज्ज भावेश यांच्या दिशेने. पहिला चेंडू घेऊन यज्ञेश. सांगितल्याप्रमाणे कीर्ती लहान पण मूर्ती महान यज्ञेशांची. यज्ञेश सज्ज. मात्र सांगितल्याप्रमाणे चांगला चेंडू टाकलेला तिथे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलाच खेळून काढलेला भावेशांनी चेंडू. एक धावान करता धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 26. दुसरा चेंडू घेऊन यज्ञेश कल्पेश भाऊ यांच्या दिशेने. ठीक आहे जा. यज्ञेश दुसरा चेंडू कल्पेश भाऊच्या दिशेने. पाहूया आता मात्र अवघ्या क्षेत्राच्या बाहेर जातोय चेंडू. पंच ओमकारांनी हा चेंडू वाईट घोषित केला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 27. 2 गडीवर 27 धावा, एक चेंडू.
पाहूया यज्ञेश दुसरा चेंडू घेऊन येते कल्पेश भाऊच्या दिशेने. आता मात्र सांगितल्याप्रमाणे चांगला चेंडू टाकला, फलंदाजाला चेंडू कळाला नाही. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली आहे 27. 2 चेंडू 27 धावा, 2 गडी बाद. चांगली जसे गोलंदाजी, 16 चेंडू 20 धावांची आवश्यकता फ्रेंड्स 11 संघाला. पाहूया यज्ञेश तिसरा चेंडू घेऊ कल्पेश भाऊच्या दिशेने आणि ते क्षेत्र दक्षिण मध्ये फेरबदल करताना. पाहूया सायनाथ यज्ञेश सज्ज. तिसरा चेंडू घेऊन कल्पेश भाऊच्या दिशेने. आता मात्र अवघ्या क्षेत्राच्या बाहेर जात चेंडू. पंच ओमकारांनी हा चेंडू वाईट घोषित केला. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे 28. 2 चेंडू 28 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जाता अवघ्या क्षेत्राच्या बाहेर आणि धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे 29. 2 चेंडू 29 धावा. यज्ञेशांनी आपल्या या षटकामध्ये जर विकेट मिळवला तर दिशांत आरेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि सांगितल्याप्रमाणे झेल टिपलेला आहे. 100 रुपयाचं पारितोषिक दिशांत आरेकर यांच्याकडून. यज्ञेश यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. यज्ञेशांनी 15 चेंडू 18 धावांची आवश्यकता फ्रेंड्स 11 संघाला. कल्पेश भाऊ यांची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे अक्षय. यज्ञेश चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते यज्ञेश यांच्याकडून. सांगितल्याप्रमाणे गोलंदाजी 3 चेंडू 29 धावा, 3 गडी बाद. चौथा चेंडू घेऊन यज्ञेश अक्षयांच्या दिशेने. पाहूया चौथा चेंडू घेऊन यज्ञेश अक्षयांच्या दिशेने. आता मात्र इथे प्रेक्षकांकडनं आवाज यायला सुरुवात झालेली आहे यज्ञेश करता. पाहूया आता मात्र अवकाश क्षेत्राच्या बाहेर जातो चेंडू. धावसंख्या भर, धावसंख्या झाली आहे 30.
चांगला तोलवला. पुन्हा एकदा इथे गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं मेहुल यांच्याकडून आणि चेंडू जातो सीमारेषा पार. चौकार. चांगलीच फटकेबाजी इथे पाहायला मिळते आपल्याला अक्षयाच्या स्वरूपात. किती बॉल? तेरा चेंडू 2 धावांची आवश्यकता. फ्रेंड्स या संघाला चांगलीच फटकेबाजी अक्षयांच्याकडून पाहायला मिळते आपल्याला. आणि विघ्नेश पाटील आता मात्र 5वं षटक घेऊन येत आहे हर्षद आणि मात्र हा पाहताय तुम्ही विनिंग शॉट षटकार आणि फ्रेंड्स इलेव्हन संघ हा विजय ठरलेला आहे. टटर 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 टटर. यज्ञेश यांनी 100 रुपयाचं पारदर्शक धिशान आरेकर कडनं घ्यायचंय आणि सायनाथ संघाला विनंती असणार की त्यांनी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. सिद्धेश तांबोर यांना विनंती असणार की सायनाथ संघाचे कर्णधाराला सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. चल ना. आपले मित्र सिद्धेश तांबोरे सन्मान चिन्ह देताना पाहूया. धन्यवाद विघ्नेश पागधरे, तुम्ही आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मंडळ तुमचे हार्दिक हार्दिक आभारी. रोज तुम्ही आवर्जून इथे